नमस्कार दोस्तों, आज भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचा 19वा आणि 20वा श्लोक यांचा मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचं मराठीत विस्तार आपण पाहणार आहोत. श्लोक नंबर 19. सघोषो धातराष्ट्रानारध्यानि व्यदारयत नभस्य पृथ्वी चैव तुमुलो व्यनुनादयन्. सघोषो धातराष्ट्राना. पांडव सैन्याचे ते शंखवादन इतके तीव्र आणि भयंकर होते, मोठे होते की त्या प्रतिध्वनीने पृथ्वी आणि आकाश व्यापून गेलेले होते. त्या आवाजाने अन्यायाने राज्य हडप करू इच्छिणाऱ्या व त्यांच्या मदतीसाठी आलेल्या राजांची हृदये विदीर्ण झाली. तात्पर्य हे आहे की हृदयाला एखाद्या अस्त्राने विदीर्ण केल्याप्रमाणे जी पीडा होते तशी पीडा शंखनादाने झाली. त्या शंख ध्वनीने कौरवसेनेच्या हृदयामध्ये युद्धाचा जो उत्साह बल होते त्याला कमजोर केले आणि त्यामुळे त्यांच्या हृदयात पांडव सैन्याची भय निर्माण झाली. संजय धृतराष्ट्राला या गोष्टी सांगत आहेत. धृतराष्ट्रापुढे संजयाचे धृतराष्ट्राच्या पुत्रांच्या आणि त्यांच्या संबंधीचे हृदय विदीर्ण झाले असे म्हणणे शिष्ट संत आणि युक्तिसंगीत वाटत नाही. म्हणून संजयाने धृतराष्ट्रानाम असे न म्हणता तावकी नानाम असे म्हणायला पाहिजे होते, कारण असे म्हणणेच सभ्यपणाचे आहे. या दृष्टीने या ठिकाणी धृतराष्ट्रानाम या पदाचा अर्थ ज्यांनी अन्यायपूर्वक राज्य बळकवले असा करण्याची युक्तिसंगत आणि सभ्यपणाचे वाटते. अन्यायाची बाजू घेतल्यानेच त्यांची हृदय विदीर्ण झाली या दृष्टीने याचा अर्थ लावणे युक्तिसंगत वाटते. या ठिकाणी अशी शंका येते की कौरवांच्या 11 अक्षौहिणी सैन्याने वाद्य वाजवली. या शब्दाचा पांडव सैन्यावर काही परिणाम झाला नाही, परंतु पांडवाच्या 7 अक्षौहिणी सैन्याचे शंख वादनाने कौरवांचे सैन्याचे हृदय विदीर्ण झाले. याचे समाधान असे की ज्या हृदयामध्ये अधर्म, पाप, अन्याय नाही, जे धर्मानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करतात त्यांचे हृदय मजबूत असते. त्यांना भय वाटत नाही. न्यायाचा पक्ष असल्याने त्यांचा उत्साह असतो, शूरवीरता राहते. पांडवांनी वनवासापूर्वी न्यायाने आणि धर्मानुसार राज्य केले होते आणि वनवासानंतरसुद्धा नियमानुसार कौरवांकडून राज्याची मागणी केली होती. म्हणून त्यांच्या हृदयात भीती नव्हती. तसा उत्साह होता, शूरवीरता होती. तात्पर्य हे आहे की पांडवांचा पक्ष धर्माचा होता. याच कारणाने कौरवांच्या 11 अक्षौहिणी सैन्याने वाजवलेल्या वाद्यांच्या शब्दाने पांडवांच्या सैन्यावर काही परिणाम झाला नाही, परंतु जे धर्म, अन्याय, पाप इत्यादी करतात त्यांचे हृदय सहजच कमजोर असते. त्यांच्या हृदयात निर्भयपणा, निशंकपणा नसतो. त्यांनी स्वतः केलेले पाप व अन्याय हेच त्यांच्या हृदयाला बलहीन करतात.
अधर्मीला नष्ट करून टाकतो. दुर्योधन इत्यादींनी पांडवांना अन्यायपूर्वक ठार मारण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यांनी छळ करून कपटाने वान्याने पांडवांचे राज्य हिसकावून घेतले होते आणि त्यांना खूप कष्ट दिले होते. या कारणाने त्यांचे हृदय कमकुवत व निर्बल झाले होते. त्याचे तात्पर्य कौरवांचा पक्ष अधर्माचा होता, परंतु म्हणून पांडवांचा 7 अक्षयहिनी सैन्याच्या शंखध्वनीने त्यांची हृदय विदीर्ण झाली व त्यांना अत्यंत क्लेश झाले. हा प्रसंगावरून साधकांनी सावधान व्हावयास पाहिजे की आपण आपल्या शरीर, वाणी, मन यांच्याद्वारा कधीही अन्याय आणि अधर्माचे आचरण होऊ देऊ नये. अन्याय आणि अधर्माच्या आचरणाने माणसाचे हृदय कमकुवत व बलहीन होते. त्याच्या हृदयात भीती उत्पन्न होते. उदाहरणार्थ लंकेच्या रावणाला त्रैलोक्य भीत होते. तोच रावण जेव्हा सीतेचे हरण करण्यासाठी जातो तेव्हा भयभीत होऊन इकडे तिकडे पाहतो. म्हणून साधकाने कधीही अन्यायाने व अधर्माने आचरण करू नये. श्लोक 20. अथ व्यवस्थितान् त्रष्टा धातृराष्ट्रान् कपिध्वजाः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अथ या पदाचे तात्पर्य असे आहे की आता संजय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद रूपी श्रीमद भगवद्गीतेला सुरू करतात. 18व्या अध्यायाच्या 84व्या श्लोकामध्ये असलेला इति या पदाने संवाद समाप्त होतो. तसेच भगवद्गीतेच्या उपदेशाचा आरंभ 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून होतो आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हा उपदेश समाप्त होतो. प्रवृत्ते शस्त्र संपाते. पितामह भीष्माचार्यांनी युद्धारंभी घोषणा म्हणून शंख वाजविला नव्हता, तर केवळ दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठीच शंख वाजवला होता. तरीही कौरव आणि पांडव सैन्याचे ती युद्धारंभाची घोषणा समजली आणि ते आपापली शस्त्रे हातात घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. अशा प्रकारे युद्धाला सज्ज झालेले सैनिक पाहून अर्जुनाला वीरश्री संचरली आणि त्यानेही आपले गांडीव धनुष्य हातात घेतले. व्यवस्थितान् धातराष्ट्रान् दृष्टाः या पदातून संजयाचे तात्पर्य असे आहेत की जेव्हा आपल्या दुर्योधनाने पांडवांच्या सेनेला पाहिले तेव्हा तो धावत द्रोणाचार्याजवळ गेला आणि परंतु जेव्हा अर्जुनाने कौरवांच्या सैन्याला पाहिले तेव्हा त्याचा हात सरळ गांडी धनुष्याकडेच गेला. धनुरुद्यम्य या पदाने असे वाटते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भय आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता, उत्साह, वीरता आहे. कपिध्वजाः अर्जुनाला कपिध्वज विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या श्री हनुमंताचे स्मरण करविलं. जेव्हा पांडव वनवासात राहत होते तेव्हा एके दिवशी
अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्र दळाचे कमळ आणून द्रौपदीवर टाकले. ते कमळ पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली, हे वीर श्रेष्ठा, मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तेथून निघाले. जेव्हा ते कदली वनात गेले तेव्हा त्यांची हनुमंताची भेट झाली. त्यांनी आसपास बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. शेवटी भीमाला काही वर मागण्यासाठी हनुमंतांनी आग्रह धरला. तेव्हा माझ्यावर सदैव कृपादृष्टी असू द्यावी असे भीमसेन म्हणाले. त्यावर हनुमंत म्हणाले की, हे वायुपुत्रा, ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्ती प्रहारांची जर्जर झालेल्या शत्रू सैन्यामध्ये घुसून सिंहाप्रमाणे गर्जना कराल, त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखी वर्धित करेन. या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करेन की ज्या गर्जनेने शत्रू सैन्याचे प्राणहरण होतील. अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज मारू शकाल. अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झाले आहेत त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे. पांडवाहा, धृतराष्ट्राने आपल्या प्रश्नामध्ये पांडवाहा हे पद वापरले म्हणून धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करून देण्यासाठी संजय पांडवा हे पद वापरतात. ऋषिकेशम तदा वाक्यमिदमाह महीपते. पांडव सैन्याला पाहून दुर्योधन तर गुरु द्रोणाचार्याजवळ जाऊन धूर्तपणाची वचने बोलतो, परंतु अर्जुन कौरव सैन्याला पाहून जे जगद्गुरू आहेत, अंतर्यामी आहेत, मनबुद्धी इत्यादींचे प्रेरक आहेत, अशा भगवान श्रीकृष्णाला शूरवीरतेने, उत्साहाने, कर्तव्याने भरलेले वचन बोलतात. येथे अध्याय क्रमांक 20 याचा अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.